नवीन वर्षामध्ये सगळ्यांसाठी एक मोठी सुवर्ण संधी आहे. आपले जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी एक 2 दिवसा अगोदर अनाउन्समेंट केलेली आहे की 2026च्या एंडिंग पर्यंत किंवा 2027च्या स्टार्टिंग पर्यंत टोटल 70,000 पदांची रिक्रुटमेंट केली जाईल. ज्या टोटल 70,000 पदांपैकी जे 50,000 पद असतील किंवा ज्या वॅकन्सीज असतील त्या एमपीएससी थ्रू भरण्यात येतील आणि उरल्या जे 20,000 रिक्रुटमेंट असेल ते नॉन एमपीएससी अदर डिपार्टमेंटल एक्झाम थ्रू कंडक्ट करण्यात येईल. त्यांनी याच्यामध्ये एकदम महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे. सगळे एकदम तुम्हाला मी क्लिअरली सांगतो, व्हिडिओला पूर्ण बघा, सेव्ह करा आणि तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. इन्स्ट्रक्शन नंबर 1, या ज्या 70,000 वॅकन्सीज आहेत या प्रयत्न केला जाईल की याच वर्षी त्यांची रिक्रुटमेंट काढून सिलेक्शन प्रोसिजर करून त्यांना लवकरात लवकर जॉईन करता येईल. इन्स्ट्रक्शन नंबर 2 जी सगळ्यात महत्वाची आहे, सरळ त्यांनी मेन्शन केलेलं आहे की याच्यामध्ये मुलांना जस्टिस दिलं जाईल. जे मुलं मनापासून प्रिपरेशन करताय, कुठल्याच प्रकारचा याच्यात घोळ होणार नाहीये, डिले होणार नाही. म्हणजे रिक्रुटमेंटची ऍड आली लगेच ऑनलाईन फॉर्म भरून घेण्यात येतील. एक्झाम ऑनलाईन पद्धतीने कंडक्ट करण्यात येईल. लक्ष देऊ नका, एक्झाम ऑनलाईन पद्धतीनेच कंडक्ट करण्यात येईल, कारण पेपर वर्क कमी करायचंय. लगेच रिझल्ट लावून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून स्पेसिफिक डिपार्टमेंटमध्ये मुलांना जॉईन करता येईल. इन्स्ट्रक्शन नंबर 3, या जे टोटल 70,000 पदं असतील ते फक्त एकाच सेक्टरमधून नसून प्रत्येक सेक्टरच्या वेगवेगळ्या फॉर्ममध्ये कंडक्ट करण्यात येतील, ज्याच्यामध्ये टेक्निकल पण आले आणि नॉन टेक्निकल पण आले. नंबर 4, आतापर्यंत कसं होत आलं की कुठल्या पण एक्झामचे फॉर्म वगैरे भरले ना, समजा 2,500 वॅकन्सीज आहेत तर कधी कधी काय व्हायचं 2300-2400 वॅकन्सी भरण्यात येतील. 100 जे वॅकन्सीचा घोळ असायचा तो उघड होत नव्हता, पण आता तसं नाहीये. जेवढे पदांची रिक्त जागा असेल तेवढे पद ऍज इट इज भरले जातील. हे जे मध्यस्थी सेटिंग वगैरे करण्याचा जो पार्ट होता की सेटिंग करून 20-25 लाख रुपये वरून तुम्ही एखादी पद जॉईन करू शकतात, तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की असं बिलकुल पण त्याच्यामध्ये होणार नाही. म्हणजे जे विद्यार्थी खरंच खूप मेहनत करताय, ज्यांना जॉबची मनापासून गरज आहे, सो डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या मार्फत तुम्हाला त्याच्यामध्ये जॉईन करता येईल. कसली सेटिंग त्याच्यामध्ये नसेल. तुमच्या स्किलच्या बेसिसवर, तुमच्या स्कोरच्या बेसिसवर तुमची सिलेक्शन प्रोसिजर त्याच्यामध्ये केली जाईल. आणि सगळ्यात महत्वाची इन्स्ट्रक्शन जर तुम्ही जर प्रिपरेशन करत असाल एमपीएससीचं म्हणा किंवा कुठल्या पण टेक्निकल किंवा नॉन टेक्निकल एक्झाम, तुमचा बॅकग्राऊंड क्वालिफिकेशन काही असो, सो अभ्यास सुरू ठेवा. सरळ सरळ त्यांनी मेन्शन केलेलं आहे, अभ्यास बंद नका होऊ देऊ, अभ्यास कंटिन्यू ठेवा. यांच्यामध्ये मी पण तुम्हाला आता सांगतो त्यांचं सिलेक्शन होणार आहे ज्यांनी आतापर्यंत खूप सरळ पद्धतीने अभ्यास करत आलेले आहेत. टंगळ मंगळ याला जमणार नाहीये. सो तुम्ही जर प्लॅन बी कुठं सर्च करून ठेवलेला असेल तर थोडा त्याला पॉज द्या, वापस अभ्यासाकडे लागा, रिडिंग रूम वगैरे प्रॉपरली जॉईन करा, रिक्रुटमेंटचा वेट करा. 70,000 पदं हे काही कमी पदं नाहीत, खूप चांगले पद आहेत जे मनापासून तयारी करताय कुठल्या पण गव्हर्नमेंट जॉबचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. सो हा व्हिडिओ मॅक्झिमम मुलांना पाठवा. जशी याचे रिक्त पदांची अनाउन्समेंट होईल किंवा अजून एखादी इन्स्ट्रक्शन येईल मी तुम्हाला आठवण करून देईल, मी त्याच्यावर व्हिडिओ बनवून तुम्हाला फॉरवर्ड करून देईल, जेणेकरून तुम्हाला त्याची माहिती कळाली पाहिजे. सेकंड थिंग इज दॅट तुम्हाला याच्या बाबतीत काही क्युरी असेल